नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. मंडळी, आज आपण आलो आहोत सुलतानपूर, तालुका लोणार या ठिकाणी. आपण आज जात आहोत येडेश्वरी माता संस्थान सुलतानपूर सिद्धपूर या ठिकाणी, म्हणजेच संदीप दादा माऊली तोलमारे यांच्या भेटीला. ते येडेश्वरी मातांचे भक्त आहेत आणि आपण या ठिकाणी आता जवळपास पोचल्यासारखंच आहोत. समोर बोळीतून आत जावं लागतं आणि मंदिराचा इथे गेट लागतो. गेटाजवळ आता आपण आलेलो आहोत आणि तुम्हाला आता मी इथली मंदिरातली आतली देवी आणि मंदिराचं हे बघा, येडेश्वरी मंदिर सिद्धपूर या ठिकाणी आपण आलो आहोत. आता मंदिराचा वरचा हा जो कळस आहे, कळसाच्या शेजारी देवीचं मोठं अक्षरात नाव आहे आणि आता आत गाभाऱ्यामध्ये जायचं आहे आपल्याला. हे बाहेर देवीची प्रतिमा ठेवलेली आहे. त्यानंतर हा संदीप दादाचा फोटो इथे लावलेला. त्यानंतर ही माऊली येडेश्वरी माता आणि जवळच असलेल्या ही देवींचे अवतार बघा. या देवीची खरोखर आपण एकदा आले तर परत याल, कारण आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणीही इथून जात नाही. या देवीची किमया म्हणजे तुम्हाला तुमची सगळी मनातली इच्छा इथे होऊन जाते. तुमचं काही लग्नाच्या बाबतीतल्या गोष्टी, काही तांत्रिक अडचणी, काही कवटाळ गोष्टी, सगळ्या गोष्टी या देवांच्या दरबारात सगळ्या नाश होऊन जातात. आपण एकदा संदीप दादांच्या देवीच्या दर्शनासाठी इथे यावे, कारण इथे येसाल तर तुम्ही पावन व्हाल आणि देवी तुम्हाला प्रसन्न होईल. आता हा होम हवन आहे आणि इथं देवीचा मुखवटा ठेवलेला आहे. आणि आता आपण वरती जाऊया. वरती गाभाऱ्यातली येडेश्वरी माता तुम्हाला आता दाखवतो मी. इथे बघा, हे आहे आपली येडेश्वरी माता जागृत ठाणं. इथे सगळ्या गोष्टी तुमच्या पार पडतील. तुम्ही जी मनात गोष्ट काढाल तिथे देवींच्या दरबारात 100% सत्य उतरल. आणि या देवीचं रहस्य म्हणजे इथून लांब लांबून भक्त या ठिकाणी येतात आणि ज्या समस्या असतील कोणत्या पण त्या देवीसमोर मांडतात आणि त्या खरोखर सत्यात उतरतात. कारण देवीचं आजपर्यंत असं आहे. आपल्याला सुद्धा यायचं असेल तर इथं येऊ शकता आणि माऊलीला भेटू शकता. संदीप माऊली इथे हजर नाही आहे आज, कदाचित कुठंतरी गेलेले आहे ते बाहेर दौऱ्यामध्ये. नाहीतर आज त्यांची आणि आपली भेट 100% होणार होती, पण या ठिकाणी आज नाही आहेत ते. पण आपण देवांचं आणि आईचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा ब्लॉग बनवायचं इतकंच होतं की मला देवीची ओळख आणि माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून करून द्यायची होती. आपण सुद्धा एकदा सुलतानपूरला इथं सिद्धपूर या ठिकाणी या आणि देवीच्या आत गाभाऱ्यामध्ये नुसता प्रवेश करा. आपल्याला इथून निघाच वाटणार नाही, कारण देवीचं रहस्य लय वेगळं आहे इथं. आपण 100% या आणि देवीचं दर्शन घ्या आणि तुमच्या समस्या देवापुढे मांडा. आणि अगोदर संदीप भाऊ यांना सुद्धा तोलमारे यांना भेटून घ्या आणि तुमच्या समस्या ज्या असतील त्यांच्या बी मनामध्ये सांगा आणि समोर तुम्हाला तुमचा लवकरच अनुभवसुद्धा मिळेल. देवांच्या दरबारी संदीप माऊली आज भेटले तर नाही, पण तुमचा फोटोच्या माध्यमातून त्यांचा परिचय करून देतो. हा देवांच्या गाभाऱ्यामध्ये लावलेला संदीप माऊली दादा यांचा प्रतिमा इथे लावलेला आहे. आज ते हजर नाही आहे, पण त्यांची प्रतिमा तुम्हाला दाखवून देतो. हे साक्षात देवाचं रूप म्हटलं तरी चालेल, कारण यांचे बी खूप आशीर्वाद आणि वेगळीच किमया आहे. येडेश्वरी माता यांना प्रसन्न झालेली आहे. तईपासून हे दंग झालेले आहेत येडेश्वरी मातामध्ये. यांनी स्वतःच्या खर्चाने उभं केलेलं हे स्थान आहे, मंदिर. इथे त्यांची दरवर्षी येडेश्वरी माताची नवरोत्सव मातात उभं केलं जातं आणि इथं लांब लांबून भक्त मोठमोठाली मंडळी इथे येते आणि दर्शन घेऊन जाते. कारण माऊलीचा आशीर्वाद
आणि आईंचा आशीर्वाद एवढंच फक्त लोकांना पाहिजे. असा आहे आजचा व्हिडिओचा उद्देश. मंडळी, आता आम्ही थांबतो आणि समोरच नवीन एखादा व्हिडिओ आला की परत एखाद्या व्हिडिओमध्ये संदीप दादा यांचा व्हिडिओ सुद्धा आपण घेऊया समोरच्या व्हिडिओमध्ये. आमचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा.